राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश विविध क्षेत्रात प्रगती करीत असून 10व्या क्रमांकावरून देश आता 4थ्या क्रमांकावर आला आहे. भविष्यात जगाच्या पाठीवर भारत देश पहिल्या क्रमांकावर दिसेल. या देशातील तरुण देशाचे भविष्य असून तरुणांची जबाबदारी मोठी आहे, म्हणून आपण जबाबदारीने वागावे असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी केले. आज जामनेर येथे सुरेशदादा जैन फार्मसी महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चस्तरीय शिक्षा अभियान अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी नामदार गिरीशभाऊ महाजन बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बाबूराव पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव जितेंद्र रमेश पाटील, सहसचिव ॲडव्होकेट शिवाजी नाना सोनार, संचालक जे के चव्हाण साहेब, संचालक श्री अरुण पाटील, श्री देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन जालटे, सिनेट सदस्य दीपक बंडू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे स्वागत फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज बारी यांनी केले. नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी यावेळी त्यांच्या भाषणात शिक्षण संस्थेविषयी आपल्या आठवणींना उजाळा दिला. तरुणांनी व्यसनापासून लांब राहावे, तसेच सर्व क्षेत्रामध्ये महिलांना आता 50% आरक्षण असून महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आता पुढे यावे, विविध क्षेत्रात प्रगती करावी असे आवाहनही त्यांनी केले. शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र रमेश पाटील हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की सध्या स्पर्धेचे युग असून या स्पर्धेत आपण इतरांपेक्षा कसे सरस ठरले पाहिजे यासाठी ही कार्यशाळा असून एक दिवसीय कौशल्य विकास संभाषण, कौशल्य नेतृत्व विकास व वेळेचे व्यवस्थापन या कार्यशाळेच्या निमित्तानं आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार श्री गिरीशभाऊ महाजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आम्ही जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा विविध शाखांमध्ये नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत आहे व ती संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या संस्थेच्या विविध शाखांमध्ये नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवित आहोत. तसेच या संस्थेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील, सहसचिव श्री शिवाजी नाना सोनार आमचे मार्गदर्शक, तसेच संस्थेचे संचालक माननीय जे के चव्हाण साहेब, अरुण पाटील, चंद्रकांत भाऊ देशमुख, नितीन भाऊ झालटे, दीपक पाटील. आजच्या या कार्यशाळेचा विषय हा निश्चितच विद्यार्थ्यांसाठी भविष्यासाठी ही एक शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची शाखा आहे. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेली आपली शाखा आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर काही कौशल्य तुम्हाला शिकायचे महत्त्व आहे. आपल्या देशाचे मोदी यांनी देशाला विकसित भारत बनवण्याचा संकल्प केलेला आहे. त्यासाठी त्यांनी आरोग्याला महत्त्व दिले. त्यासाठी अर्थसंकल्पात औषध निर्माण क्षेत्रात संशोधनासाठी बायोफार्मा शक्ती हा उपक्रम केंद्र शासनाने हाती घेतलेला आहे. त्यासाठी आपल्या क्षेत्रात संशोधनासाठी निवडणुका असं नव्हत्या, तो सगळ्यात हुशार तो सीआर असं नव्हतं जो निवडून येईल. जसं आपले ग्रामपंचायत नगरपालिकेची निवडणूक होते, सगळेजण मतदान करतात, तसे सगळे कॉलेजचे मुलं मतदान करायचे. 11वी 12वी FY SY TY सगळे सिनियर ज्युनियर. मी 11वीला आलो आणि लगेच माझ्या वडिलांनी सांगितलं की सायन्स झालं, कारण माझ्या वडील त्या काळात MSc स्वातंत्र्य बोर्ड असतो, त्यामुळे सायन्सला जायचं. 36% पास धरून चालू नाही, सायन्सलाच जायचं. सायन्सला ॲडमिशन घेतली. सायन्सला ॲडमिशन घेतल्यावर झालं 15-20 दिवस झाले, महिना झाला, जायचं बसायचं तुम्ही वर्गात. आणि नंतर मग बोर्डावर नोटीस लागली इथेच निवडणूक आहे म्हणून, आपल्याला CR आणि GS निवडायचा कॉलेजचा म्हणून. आणि म्हटलं निवडणुका लागल्या तर मग अपेक्षा करून भरायची. आणि मी खेळाडू होतो. मी पुणे युनिव्हर्सिटीचा ऑलराऊंडर होतो. मी कबड्डी महाराष्ट्र टीममध्ये खेळायचो. मी माझ्या वजन गटातला सगळा कुस्तीगीर होतो. मी हॉलीबॉलचा पुणे युनिव्हर्सिटीचा कॅप्टन होतो. मी टेबल टेनिसचा खेळायचो. बॅडमिंटन मी पट्टीचा स्विमर होतो. चांगला पोहायचो. मी सगळ्या मी 10 गेममध्ये सहभागी व्हायचो पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. पुण्याला जळगावला नाही, विभागात नाही, पुणे युनिव्हर्सिटी जाऊन. ते आपलं दिवसभर खेळ. खेळाशिवाय काही नाही. तालमीत जायचं, व्यायाम करायचा, लहानपणीच्या आकड्या जायचं, कुस्त्या खेळायच्या, पुरामध्ये नदीमध्ये कुदायचं, वरतून कुदा, हळूपुढे कुठं लागेल, महापुरा लागेल, हेच माझं काम. त्यामुळे अभ्यासाकडे खूप दूर लागलं, निवडणूक लागली. आणि त्यावेळेला मग सगळे म्हणजे नाही पाहिजे, बोललं पाहिजे, भाषण केलं पाहिजे,
जनरल नॉलेज आपलं वाढवलं पाहिजे, ते आपण केलं पाहिजे. आता पहिल्या हातात नाही आहे. आता सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही बघा, शहरामध्ये बघा, महिलाच पुढे आहेत, मुली पुढे आहेत. आता महापौर किती झाल्या? सगळ्या महिलाच झाल्या. जळगावला, धुळ्याला, नाशिकला, मुंबईला, पुण्याला सगळ्या महिला महापौर आहेत. नागपूरला सगळ्या महिला मोठ्या शहरामध्ये सगळ्या महिला त्या ठिकाणी आता महापौर झालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपणही पुढे गेलं पाहिजे, आपण गोड झालं पाहिजे. आई वडिलांच्या आपल्या खूप अपेक्षा आहेत, त्या आपण पूर्ण केल्या पाहिजे. मला वाटतं की आपण सगळ्यांनी या ठिकाणी करावं, याचं आत्मक आणावं. एवढं ज्या प्रसंगी सांगतो, खूप वेळ मी बोललो, पण तुमच्यासमोर बोलायला मला आवडतं मुलांसमोर, कारण त्याचा काही उपयोग होतो. आता आमच्यासारख्या मात्र 60-65 वर्ष काय होणार काहीच नाही. देशाला आपल्याला आता सुपर पॉवर करायचा आहे. मोदींचं स्वप्न आहे की हा देश जगात 1 नंबरचा झाला पाहिजे. 11 वर्षापूर्वीची परिस्थिती बघा. मोदीजी पंतप्रधान व्हायच्या आधी काय देशाची परिस्थिती होती? मनमोहन सिंग पंतप्रधान होते, काय होतं? पाकिस्तान यायचं, मारून जायचं, जा अमेरिकेकडे रन बसायचं. देखो देखो कैसे मार रहे होते, देखो देखो कैसे मार रहे होते, तू समजाव, तू बोलो. पुढे ऐकत नव्हतं. आज काश्मीर काय परिस्थिती होती? आपला तिरंगा तरी फडकू शकत होतो. मी 10 वेळा गेलो तिरंगा फडकायला मी स्वतः कॉलेजच्या जीवनापासून एबीपीत होतो, मी विद्यार्थी परिषदेचा लीडर होतो. 10 वेळा गेलो असं लागली. डोडा आंदोलन बचाव म्हणून 3 वेळा गेलो, काही नाही. काश्मीरला आम्ही श्रीनगरच्या चौकामध्ये गेलो, झेंडा फडकून देत नव्हते. पाण्याचे फवाराशे मारायचे, आम्ही चिपट उडायचो, 50 फुट उडायचे नुसते पाण्यामध्ये. इतके त्या ठिकाणी आमचे हाल करायचे, पण आम्हाला तिरंगा फडकवता येतो. काश्मीर आमचं असून का ते 370 करणं होतं. आपलं सरकार आलं, बहुमत आलं, चुटकी सरशी 370 करून झालं. राम मंदिराचा प्रश्न होता, आमच्या मुस्लिम भगिनीचा 3 तलाकचा प्रश्न होता, तो सुटला. एवढा देश बदलला आहे. आणि आज किती वेगाने आम्ही पुढे चाललेला आहे. 11व्या नंबरवर अर्थव्यवस्था आमची 10 वर्षापूर्वी होती, ती आज 4थ्या नंबरवर आली. जपानला आपण मागे टाकलेला आहे. आता सोपी गोष्ट नाही आहे मित्र, सोपी गोष्ट नाही आहे. काय झालं? पंतप्रधान मोदीजी झाले म्हणून हे शक्य झालेलं आहे. आज सगळ्या क्षेत्रामध्ये पूर्वी ते रस्ते कसे होते? अख्ख्या देशात तुम्ही फिरत असाल, कसे रस्ते होते? आज तुम्ही कुठेही जा, सगळ्यात दूर सिमेंटचे रस्ते, 4 पदरी, 6 पदरी, 8 पदरी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ होतंय. रेल्वे आता किती फास्ट निघालेले आहे. वंदे भारत निघालेली आहे, राजधानी निघालेली आहे. पूर्वी आम्हाला 8 तास लागायचे, आता आम्ही 5 तास 4 तासामध्ये जाणार होतो मुंबईवरून. किती नवीन ट्रॅक बांधतायत. सगळ्या क्षेत्रामध्ये इंडस्ट्री पुढे चालली आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये आपण आपली स्वतःची फायटर विमानं तयार करतो. तो धरणाचा पवार राजनाथ सिंह मी होतो महिनाभरापूर्वी. आपण स्वतःच्या बनावटीची विमानं आपण रशियाकडून घ्यायचं, आताही घेतलंय, पण आपण ते तयार करायला लागलो. स्वतःचे आपण तयार करतो, रणगाडी तयार करतो, सगळे वेपन. साधं रिव्हॉल्वर पर्यंत होतं 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी आपल्याकडे साधं रिव्हॉल्वर. आज सगळ्या कंपनीचे ब्रँडचे आपण रिव्हॉल्वर त्या ठिकाणी बनवतोय, मशीन गन आपण बनवतोय, 47, 52, 57 सगळे आपण बनवतोय, सगळं आपण बनवतोय. मेडिसिन क्षेत्रामध्ये आपण इतके पुढे गेलो कोरोनानंतर की आता आपण एक्सपोर्ट करायला लागलेलो आहोत देश. आणि बघा तुम्ही असंच होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं तुम्ही भविष्य काळातले सगळे आम्ही राहू नाही राहू, पण तुम्ही देशाचं भविष्य आहात. तुमच्या समोर होणार आहे, तुमच्या हातूनही घडणार आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे. त्या जबाबदारीने आपण सगळ्यांनी वागावं, एवढंच आवाहन मी आपल्याला पसंती करतो. आणि माझं आपल्याला खूप नामलेलं भाषण आणि थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.